नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91 लाख। तर राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी बातमी, आज 4 डिसेंबर आपल्याला लॉटरीच लागली म्हणायची। राज्यातील 12 जिल्ह्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याची 2,000 रुपये तुमच्या खात्यात सकाळपासून यायची सुरुवात झाली आहे बघा। कारण आज दत्त जयंती पण आहे। शेतकऱ्याच्या बँक खात्यात यायला लागलेत पैसे। राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं आहे। खरं सांगायचं तर आज सगळ्या शेतकरी बांधवांची खरी लॉटरी निघाली आहे, तर चिंता करायची काहीच गरज नाही। काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलताना म्हणाले होते, 4 डिसेंबर पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांना पैसे देऊ, आणि यात तसाच शब्द आज पाळलेला दिसतोय। अनेक शेतकऱ्यांना 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येतोय। तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी तब्बल 2200 कोटी रुपये बँकांना वर्ग केले आहेत। आताच अधिकृत वेबसाईट ह्याच्यातनं सांगितले माहितीनुसार सांगितल्याप्रमाणे आज पहिल्या टप्प्यात 8व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं असतंय, आपल्याला आता दिसत आहे। तर याच मुहूर्तावर आता त्यांनी सांगितले बघा, या शेतकऱ्यांना 2,000 रुपये अगदी PM किसान प्रमाणे मिळत आहेत। 19 नोव्हेंबर तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे आलेच होते, तर आज नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुमच्या 12 जिल्ह्यांना 12 बँकेच्या खात्यात तुमच्या येणार आहेत। सकाळपासून पैसे गेलेत आणि उरलेले 8 जिल्ह्यात अगदी थोड्याच वेळात खात्यात बसणार आहेत पैसे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधव या हप्त्याची वाट बघत बसले आहेत। वाट बघतायत। मागचे 2 आठवडे सरकारने सांगितलं होतं आज येतील उद्या येतील। PMचा हप्ता आला 4,000 रुपये, तरी अजून नमोचा हप्ता नाही। तर सरकारने अचानक निर्णय बदलून टाकला आहे आणि फक्त PM किसानचे 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 19 डिसेंबरला सोडले गेले आहेत। शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्की कधी येणार? पहा पहा पहा, नमोचा हप्ता आला। काल पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना या प्रश्नाबाबतचं विचारलं। पहिलाच प्रश्न होता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार? यावरती मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले की पहिल्या टप्प्यात 12 जिल्हे निवडले होते आणि आज 12 डिसेंबरला सकाळपासून DBTचे पैसे टाकायला सुरुवात केली आहे। 12 पैकी 8 जिल्ह्यात सकाळपासून हप्ता जमा झाला आहे आणि उरलेल्या 8 जिल्ह्यातील आता वेळोवेळी 2,000 रुपये तुमच्या खात्यावर सोडण्यात येतील असं सरकारने आजच्या मुहूर्तावर तर सांगितलं आहे। नमोचा हप्ता तर कुठे जाणार नाही, जणू सोन्याचा दिवस सुगवल्यासारखं तुमच्या बँकेच्या खात्यात आज पैसे येणार आहेत। आज नेमके कोणत्या जिल्ह्यात पैसे उपलब्ध करून देणार म्हणजे वाटप होणार आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं। अर्थ विभागाकडून 2200 कोटी रुपये मिळाले आहेत आणि राज्यातील तब्बल 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता देणार आहे। पहिल्याच दिवशी 12 जिल्हे 4 जिल्ह्यांना 12 पैकी 4 जिल्ह्यांना पैसे दिले जाणार आहेत। उरलेल्या 8 जिल्ह्यात 1 ते 1.5 तासात पैसे जाणार। मोठी बातमी समोर आली आहे बघा। तर सरकारने सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही ऐकलं, PM किसान असू दे, नमो शेतकरी असू दे, या दोन्ही पैशाचे वितरण वेळोवेळी सरकार करत आहे। पण आपल्याला असं दिसतंय ही तारीख गेली की दुसरी तारीख येऊपर्यंत अजून पैसे येत नाही। तर आपण याची वाट पाहावी। वाट पाहणं म्हणजे काय? जर PMचा हप्ता आला तर नमोचा ते 10 ते 15 दिवसांनी लेट का येतो? दोन्ही हप्ते एकत्र का येत नाहीत? पहा आता काय म्हणलेत पत्रकारांनी। मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की नमो शेतकरी हप्ता देतात, अटी पात्र लावल्या आहेत। यासाठी अटी लावल्या आहेत पहा ना, कारण सोशल मीडियावर अफवा चालू होत्या की काही लोकांना हप्ता मिळणार नाही, काहींनाच मिळणार, अशा प्रकारच्या अटी लावल्या आहेत। नेमकं हे खरं आहे का असा प्रश्न पत्रकाराने विचारला। तर बघा, सरकारनं अगदी स्पष्ट सांगितले की नमो शेतकरी योजना 8वा हप्ता आधी सगळ्या शेतकऱ्यांना, त्या श्रीमंतांनाही दिला जात होता। तेव्हा कुठलीच अपात्र यादी नव्हती। आता पुढचं धोरण बदललं।
फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना हक्काचा हा पैसा त्यांच्या बँकेच्या खात्यात जावा म्हणून 2 महिन्यापूर्वी सरकारने ही केवायसी प्रक्रिया लावली त्यात आणि ज्या शेतकऱ्यांनी नीट केवायसी करून घेतली त्यातच खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टाकले जाणार आहेत। कोणत्याही श्रीमंत व दंड शेतकऱ्यांना हा हप्ता जाऊ नये म्हणून ही केवायसी आवश्यक केली आहे। ज्यांनी केवायसी पूर्ण केली त्यांच्यातील शेतकऱ्यांना आज 12 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। तरी सुद्धा 12 जिल्हे सुद्धा महत्वाचे आहेत। ते कृषी अधिकाऱ्याने स्पष्ट केले की यावेळी अटीपात्र लावल्या की आहेत। ज्या अटीचे शेतकरी बसतील त्यांना पैसे द्यायचे असून सूचना उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे गरीब आणि गरज व्यक्तीला ते पैसे जाणार पण शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोचावा यासाठी सरकारचं उद्देश असल्याचे सांगण्यात आलं आहे। तर आता बघा पहिल्या टप्प्यातील पहिला कार्यक्रम सरकारने केलाय। आता बघा पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यात हप्ता देण्यात येतोय पण मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी आधी सांगितलं होतं तसंच शेतकऱ्यांचे फोन आणि कमेंट पण आले पण 4 जिल्ह्यात सकाळपासून पैसे जमा झालेत। काही तांत्रिक अडचणीमुळे दुपारी स्लो झालं होतं पण आता संध्याकाळी बघा उद्यापर्यंत आज रात्रीपर्यंत सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे जातील। 2000 रुपये तुमच्या खात्यात आल्याशिवाय राहत नाही। तर आता पाहूया कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले। कारण पीएम किसान योजनेत 2000 रुपये मिळाले तरी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाढ बघत होते। यावर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले की आज मतदान तर 2 डिसेंबरला झाले पण 4 डिसेंबरला या 12 जिल्ह्यामध्ये पैसे टाकण्याला सुरुवात होते। पण या महत्वाचा मुद्दा म्हणजे अपात्र होत आहे का होत आहेत तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं दिसते बघा तुम्हाला 4 ते 5 प्रकार शेतकरी अपात्र ठरण्यात येत आहे। केवायसी झाली असेल गटातील लोकांना हप्ता मिळणार नाही। सरकारचं पात्र अपात्र या 2 याद्या वेगवेगळ्या केल्या असल्यामुळे तिथं स्पष्टपणे दिसून येते की ज्यांची जास्त शेती आहे ज्यांचे जास्त उत्पन्न आहे त्यांच्यासाठी आहे। 93 लाख शेतकऱ्यांना तब्बल 16 लाख शेतकरी अपात्र केलेत। माहितीनुसार सरकारने दिलेल्या कोणत्या हप्त्यांना कोणत्या लोकांना इथं वगळून काढले हे सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा सरकारचं म्हणणं की केवायसी केल्यानंतर काही लाभ मिळणार नाही। शेतकऱ्यांना फडणवीस नमो शेतकरी यांनी सांगितल्याप्रमाणे 8व्या हप्त्यासाठी 2200 कोटी मंजूर केले। हे पैसे पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांना मिळणार आहे पण आज पहिल्याच दिवशी ज्या शेतकऱ्यांना हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली त्यांचं यादी सुद्धा आपण सांगणार आहोत। पण त्याआधी आपण हे समजून घेऊ की मुख्यमंत्री साहेबांनी 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना अजिबात हप्ता देणार नाही अशा कोणत्या 4 डिसेंबरला हप्त्याच्या शुभ मुहूर्तावर ठरलंय पण खालील प्रकारच्या शेतकऱ्यांना नमोदचा हप्ता पैसे अजिबात नाही असं का? काय आहे शंका? काय आहे कुशंका? कोण एवढं विचार करत आहे? पहा इकडे बघा इकडे सरकार काय सांगत आहे। सरकार या सर्व याद्या स्पष्ट केल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांना नेमकं काय कधी कोणाला कळणार नव्हतं म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितले की 12 जिल्ह्यात नमो शेतकरीचा हप्ता जाणार आहे। तर याचा लाभ काय अपात्र शेतकऱ्यांना मिळणार नाही पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला इथून पुढे महत्त्वाचा भाग सांगणार आहे। सगळ्यात पहिला प्रकार अपात्र ठरलं तर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणार आहे। तुम्ही म्हणाल की पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड म्हणजे गरजू आणि गरीब व्यक्तीला पण असतं नाही आहे तसं नाही। अनेकांनी बाहेरच्या राज्यातून कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इकडे तिकडे थोडाफार शेती घेतली चुकीच्या मार्गाने पिवळे रेशन कार्ड काढलं। आता नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना आणि ही फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असून म्हणून अशा चुकीच्या कार्डधारकांना अपात्र ठरवले चौकशीतून समोर आले। या चुकीच्या कार्डमुळे जवळपास 4.5 लाख शेतकरी अपात्र ठरवले। बघा शेतकऱ्यांनो या चुका करू नका। तुम्ही अपात्र असाल तर पात्र होण्यासाठी सारखं अप्लाय करू नका। तुम्ही चुकीच्या पद्धतीने पात्र व्हायचं बघताय तर जवळपास 2.5 लाख शेतकरी अपात्र झालेत कारण पीएम किसान मध्ये तुमच्या घरात 2 ते 3 लोकांनी हप्ता घेतला असेल बायको मुलगा पत्नी मुलगा आणि तुम्ही। बघा नमो शेतकरी योजनेचा नियम स्पष्ट घरातील एकाच व्यक्तीला लाभार्थीला मिळणार आहे 3 ते 4 जणांना नाही। सरकारने एकच निर्णय घेतलाय घरातील ज्या जास्तीत जास्त लाभ घेत असतील त्यांचे हप्ते मी बंद करणार आहे। तर आता तिसरी अट सरकारने लावली की ती फोटो आधार कार्ड अशा ओळख चालणार नाहीत। पण आता बोगस मतदान वाढल्यामुळे सरकारने आता मतदान कार्ड असल्याची नमूदचा हप्ता मतदान कार्ड नसेल तर हप्ता नाही। अनेक शेतकऱ्यांकडे मतदान कार्ड नाही तर काही खोटं मतदान कार्ड बनवून घेत आहेत। पण म्हणून सरकारने स्पष्ट केले की पहिल्या टप्प्यात मतदान कार्ड असण्याचं पैसे
मिळणार आहेत मतदान कार्ड असणाऱ्यांनाच. बघा सरकार किती सोयी करतंय. म्हणून तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुमची लॉटरीच लागली, मतदान कार्ड नसेल तर हप्ता पहिल्या टप्प्यात मिळणारच नाही. नाही म्हणजे नाही. आता तुम्हाला सांगतो कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात आजपासून पैसे टाकायला सुरुवात केली आहे. कान देऊ नाही का, डोळे इकडे पाहिजेत, कान आवाजाकडे पाहिजे. पहिला जिल्हा अहिल्यानगर, अकोला, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवासा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर इथल्या राहणाऱ्या 2000 मिळणार आहेत. बघा इथं जे तालुक्यात राहणारे शेतकरी आहेत त्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतरचा दुसरा तालुका धाराशिव, तुळजापूर, उमरगाव, लोहार, कळंब या भागात राहणाऱ्या लाभ मिळणार आहे. पहा 3 नंबरचा जिल्हा जो आहे छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलदाबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण इथल्या पण शेतकऱ्यांना नमोदचे 2000 रुपये मिळणार आहेत. बघा नंतरचा चौथा जिल्हा आहे तो कोल्हापूर, आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडचिरोली, चंदगड, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी या सगळ्या भागात आजपासून पैसे मिळणार आहेत. त्यामुळे काळजी घ्यायचं काय काम नाही. त्यानंतरचा जिल्हा जळगाव जिल्हा, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्तानगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा इथल्या सुद्धा शेतकऱ्यांना नमूदचा हप्ता मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे सावध, जालना, अंबड, घनसावी, बदनापूर, मोकाड, परतूर, मंठा, जाफराबाद हे तालुके सुद्धा यात आहेत. बघा इथे सर्व 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ते पैसे. 7 नंबरचा नंदुरबार, नवापूर, शहा, तळोदा, कुळवा, अक्राणी, धडगाव इथेच पण मिळणार. बघा 8 नंबरचा आहे नांदेड, अर्जापूर, भोकर, बिल्लोली, देलगुल, धर्माबाद, हदगाव, हिमालय नगर या ठिकाणी पण मिळणारा हप्ता. 9 आहे तो परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलू, नोंदपेड, पाथरी, पालम, मानव इथल्या सुद्धा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील 2000 रुपये नमूदचे मिळणार आहेत. याप्रमाणे पहिल्या टप्प्यात या 12 जिल्ह्यात सकाळपासून हे पैसे वितरण करण्याचे काम सुरू झालं आहे. ज्यांना अजून आले नसतील त्यांनी थोड्या वेळात वाट बघायची आहे. उद्या सकाळपर्यंत नाही, उद्याचे 24 तास वाट बघायची आहे. तुम्हाला पैसे 24 तासामध्ये नमोदचा हप्ता तुमच्या खात्यात मिळून जाईल. चला तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. मराठी हेल्पलाईन चॅनलला आत्ताच लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवून जाईल. चला जय हिंद, जय महाराष्ट्र.